निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. बोला ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हो. कुठून बोलताय? हो. मी नाशिकहून बोलते. नाशिकवरून. हा, काय अनुभव शेअर करायचा आहे? हो, अनुभव शेअर करायचा. नाव सांगू शकता का? नाही. बरं बरं बरं. नाही. हा, मी काय अनुभवला? प्रदीप दादांकडून सेवा घेतली होती. अच्छा. हो, फेब्रुवारीत मुलांसाठी. बर. हो. तर म्हणजे त्याचे 3 वर्ष जरा वाया गेले. कशामुळे? बीला होता. अच्छा. बीला होता तो. हम्म, 2 वर्ष त्याचे जमलं नाही. म्हणजे त्याची तब्येत पण खराब व्हायची. अच्छा अच्छा अच्छा. तिथं आणि ते कोरोनामुळे पण एक्झाम झाल्याने मग काढून घेतलं मी त्याला तेव्हा. बरं बरं. हा. हा, मग इकडे नाशिकला आणल्यावर त्याला BCA ला ऍडमिशन घेतलं. अच्छा. हो. पण इथं पण मग त्याचं 1 वर्ष त्याला जरा जास्तच गेलं एक्स्ट्रा. हा 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 हा. थोडा सोच नाही, काही म्हणावं. हरकत नाही ना. हा. हो. माता दादांकडून सांगितली त्याला, प्रदीप दादांकडून. म्हणजे तुमच्या ह्या चॅनल वरूनच मला कळालं सगळं की कसं करायचं स्वामी सेवा. हा हा हा. खूप छान माहिती मिळत गेली वेगवेगळ्या. हो हो. तसं करत गेली. मग मी दादांना भेटून आल्यानंतर अरे वा. त्याला हो, म्हणजे तुमचं हे स्वामी ओम चॅनल ऐकण्यापासून लगेच 8 दिवसातच गेली मी. अरे वा. दादांना भेटायला. आणि अगदी म्हणजे असं योगायोग ना की ते डायरेक्ट मला 1 to 1 भेटले. अरे वा. हो, हे फार नशीब लागतं असं लगेच भेटणं म्हणजे. हो हो हो. आणि माझं ते लक्षातच नाही आलं की हे दादा आहेत बुवा ते. जेव्हा ते तेव्हा माझं लक्षात आलं की अरे हेच दादा आहेत वाटतं म्हटलं. मी पळत गेली. त्यांनी सेवा दिली होती तर ते मुलाला की त्याला जॉब लागावा बुवा असं. BCA नंतर. पण मग त्याला अजून चालू आहे माझी सेवा. पण पहिला अनुभव माझा असा आला की त्याला MCA साठी CET दिली होती त्याने. अच्छा. हा, मग पहिल्या वेळी वर्षभर अभ्यास करून पण त्याला खूप कमी मार्क्स पडले होते. अरे. हा, आणि आता दिले त्याने अभ्यास न करता. केला त्याने अभ्यास पण असं विशेष नाही बाबा. त्यालाही सेवा दिलेली होती. मग त्याने केली सेवा जशी जमेल तशी. पण मी एकदम काटेकोर करते. त्याला CET 65 मार्क्स मिळाले. म्हणजे मी स्वामींना असंच सांगत होती रोज, याला 60च्या वर जायलाच पाहिजे स्वामी, हा 60च्या वर जायलाच पाहिजे. निकाल आल्यावर मला खरंच अक्षरशः असं म्हणजे रडायला आलं. हो, की म्हटलं चला पहिला अनुभव खूप छान आला. खरं म्हणजे आपण ठरवल्यानुसार झालं आणि होतच नाही. आपली सेवा तशी व्यवस्थित व्हायला पाहिजे. हो 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 ना, हो ना. त्याला ना व्यंकटेश स्तोत्र दिलेलं होतं रात्री 12ला. अच्छा. तर ते रात्री त्याने म्हणजे 12लाच असतं ना ते जनरली. बरोबर बरोबर. चिरगुतून. तर त्याने 10 दिवस केलं ते. हो का? हो, ते 21 दिवस सांगितलेलं होतं. अच्छा. पण मग तो 2 वाजून जातात झोपायला. मग असं थोडा ते अभ्यासामुळे तो कंटाळा. म्हटलं मग दिवसा वाच बाबा, दिवसा कर. अशी कशी तरी त्याने सेवा पूर्ण केली. केली का? हो हो, ती व्यंकटेश स्तोत्राची. पण ते संकट मोचन वगैरे तो आता काही घेत नाहीये मनावर अजून. मग मी परत दादांकडे घेऊन जाणार आहे त्याला आता या रविवारी भेटायला फक्त. हो. पण काही हरकत नाही. आहे म्हणजे दादांचं खरंच म्हणजे नुसतं 1-2 शब्द जरी बोलले तर ते एकदम परफेक्ट निघतात.
अगदी अगदी. असं काही खूप त्यांनी आपलं शंकांचं निरसन केलं पाहिजे असं काही नाही. हो एक हो. दोन शब्दातच त्यांचं म्हणजे खरंय खरंच होतं खरंय. पण. हो हे बरोबर काहीतरी. आहे. हो म्हणजे त्यांना काहीतरी असतं त्यांच्यात स्वामींचाच अंश वाटतो. आहे. हो हो हो. हो हो खरंच. खरंय खरंय. खूप छान. पण आता पुढचा म्हणजे माझा अनुभव मी असा शेअर करेल, याला जॉब लागला पाहिजे. हो ताई, होईल होईल. हं? हो जॉब श्री लागला स्वामी समर्थ पाहिजे. ताई. हं? श्री स्वामी. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.